श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 29. शृणु सुंदरी वक्ष्यामि व्रतानमुत्तमं व्रतं कथितं त्वद्धितार्थाय सर्वलोकोपकारकं यदा भवेत् व्रतं पूर्णं तद उद्यापनमाचरेत विनोद्यापन योगेन तस्य सर्व विनश्यती. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, संपूर्ण महिनाभर अधिक मासाचं जर व्रत केलं, जप केला, तप केला, अनुष्ठान केलं, नामस्मरण केलं, पण जर त्याचं उद्यापन केलं नाही तर संपूर्ण सेवा निष्फळ ठरेल. आणि यथाशक्ती छोटंसं जरी उद्यापन केलं, संपूर्ण अधिक मासाचं पूर्ण फळ मिळेल. माता लक्ष्मी नारायणांना म्हणाली, स्वामी, कुठलंही व्रत किंवा कुठलंही व्रताचरण हे पूर्ण झाल्यावर त्याचं जर उद्यापन आपण केलं नाही तर ते व्रत फलद्रूप होत नाही. असं जर असेल तर माझ्यावरती कृपा करा. अधिक मासातील पुरुषोत्तम व्रत जे आहे त्याचं उद्यापन कसं करावं मला आपण सविस्तर सांगावं. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी अपरिमिता आदि अनादि मायातीता षड्विकार गुणरहिता सर्वनिरंजना तू तव सकलचालक हृदयस्था अप्रमेय अद्वैत अवस्था चरणी तव माझा माथा अनाथनाथा दीनबंधो अनाथांचा तू नाथ हे तो ब्रीद त्रिभुवनी विख्यात ऐसे असता घडे विपरीत हे ते मात अनुपम्य देवा संसारी आमुची आपदा रोगे व्याप्त सकळ संपदा कौतुक पाहसी गोविंदा हे तव ब्रीदा विलक्षण दुर्जनी आम्हा ते गांजावे निरपराधे छळावे हे तव तुवा अवलोकावे उचित केशवान शोभे असो आमुचाही भोग पाही तुझवरी बोल ठेवू नकाही जैसे असेल माझे दैवी तेची पदवी सुखे भोगू. भगवान विष्णू माता लक्ष्मीला अधिक मासातील पुरुषोत्तम व्रताचं उद्यापन कसं करावं हे सांगत आहेत. प्रातःकाळी उठोनिया स्नानविधी नित्य नेम करुणिया देवदेवतार्चन सारुणिया उपरी हे क्रिया आचरिजे आणुनिया कर्दळी स्तंभ मंडप उभवेजे सुप्रभ गुडिया तोरणे उभवी नभ आनिक नानाविध वाद्ये पै स्थापुनिया सर्वतो भद्र रंगमाळा चित्रविचित्र घालून कीजे यंत्रविचित्र अतिसुंदर मध्यभागी तयावरी कलश स्थापुनी सुवर्ण प्रतिमा करुणी पुरुषोत्तम देवता म्हणूनी स्थापिजे जे स्थानी आदरे मग यथा सांग षोडशोपचारी पूजा कीजे अति आदरी गंधाक्षता पुष्प सुवासितवरी परिमळ धूसुरी अर्पावे नाना नैवेद्य पक्वान्न तांबूल दक्षिणा निरांजन वस्त्रे अलंकार अर्पुण मंगळ आरती पैकीजे मग पाचारुणी ब्राह्मण सहदंपत्ये असावी जाण तया पूजा करुण वस्त्रालंकार अर्पावे ऐसे दंपत्य त्रयतिणी दशक अक्षरे असावी तेही देख तया ते वायनादी जे प्रत्येक नाना प्रकारेसी जाणपा. अधिक मासामध्ये आपण 1 दिवस जरी व्रत केला असेल, 2 दिवस व्रत केला असेल, 5 दिवस व्रत केला असेल किंवा संपूर्ण महिनाभर व्रत केला असेल, मग यात जमेल तसं जप तप अनुष्ठान नामस्मरण किंवा वाणाचं दान दिलं असेल, कुठलंही सत्कर्म असेल तरी देखील त्याचं छोटंसं उद्यापन आपण अधिक मास संपल्यानंतर अवश्य करा. उद्यापनासाठी प्रत्येक दिवस शुभ आहे. ज्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करून घ्यायचं, स्वच्छ वस्त्र परिधान करायची, शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, दिव्याचं पूजन करायचं, गणपती बाप्पाचं पूजन करा. आपल्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा राधाकृष्णाची मूर्ती असेल, देवांना स्नान घालायचं, पंचामृत स्नान घालायचं, पुरुष सूक्तानं अभिषेक करा, नवीन वस्त्र अलंकार देवांना अर्पण करायची, त्यांची पंचोपचारे पूजा करा, गंध फुले अक्षता त्यांना अर्पण करावी, तुळशीपत्र अर्पण करावं, धूप दीपानं ओवाळावं, नैवेद्य दाखवावा, महानैवेद्य करा, गोड पदार्थाचा नैवेद्य करा, शक्य झाल्यास एखादं मेहून जेवू घालावं, अन्नदान करावं, त्यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा संबोधून त्यांचं पूजन करावं, दान दक्षिणा द्यावी. या दिवशी ब्राह्मण देवा उपलब्ध असतील त्यांना देखील दान करा. संतुष्ट झाली या ब्राह्मण मी संतुष्टे नारायण ते तव माझे मुख जाण
म्हणून आधी पूजावे वस्तू मात्र जितुकी, विप्राते अर्पाल तितकी, ते तो पावे मजनिकी, जाणलतिके शुभानने, भोजन झाली यावरी, बरवे अलंकार भूसुरी, देऊन दक्षिणा सहपरिवारी, आशीर्वचना ते घेईजे. या व्रत उद्यापनाच्या निमित्तानं विष्णुभक्तांना एखादा ग्रंथ किंवा अधिक मास, पुरुषोत्तम मासाची जी पोथी असते, भागवत पोथी असेल, याचं दान द्यावं, पोथी भेट द्यावी. ब्राह्मण देवांना 33 अनारसे किंवा 33 बत्ताशांनी भरलेलं पात्र, तांब्याचं चालेल किंवा कुठल्याही धातूचं चालेल, सोबत दिवा द्यावा, दक्षिणा द्यावी. आता मासभरी पुराण श्रवण करिता संपूर्ण, अथवा पंचत्रय दिन घडे श्रवण शेवटी, जरी संपूर्ण मासभरी जाण, जया ते घडले नाही श्रवण, तयाने शेवटील अध्याय ऐकता पूर्ण, लाभे संपूर्ण फळते आते. मग वाचकाची पूजा बरवी, यथा निकुती करावी, वस्त्रालंकारे अर्पावी, दक्षिणा द्यावी यथोचित, व्यासस्वरूपी तया ते जाणून, आदरे कीजे हो पूजन, व्यासरूपी नारायण ते पूजन मज पावे, जे जे काही अर्पित वाचक, ते ते मज प्रित्यर्थ देखा, मग मी तया भाविका स्वपदी देखा स्थापित. संपूर्ण महिनाभर आपण अधिक मासाची पोथी पठन केली असेल किंवा जसं आपण आता आपल्या या चॅनलवरून श्रवण केली, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मनोभावे ही पोथी रोज श्रवण केली न चुकता. काहींना जमलं नसेल, अध्याय काहींचे मधले राहिले असतील, काहींना उशिरा समजलं असेल, तर शेवटचे हे जे अध्याय आहेत, हे अध्याय वाचल्यानंतर आपल्याला संपूर्ण पोथीच्या पठनाचं, श्रवणाचं पुण्यफळ प्राप्त होईल. जो वाचक असतो, ज्यांनी ही पोथी वाचलेली असते, आपल्या घरी जर कोणी येऊन पोथीचं वाचन केलं असेल, त्यांचं देखील पूजन करावं, त्यांना देखील भेटवस्तू द्यावी, यथाशक्ती दक्षिणा द्यावी, व्यास ऋषी स्वरूपे समजून त्यांचं आदरातिथ्य करा, त्यांचं पूजन करावं. जो अशा पद्धतीनं वाचकाचं पूजन करतो, विष्णू भगवान त्यावरती प्रसन्न होतात. व्याधी, पीडा, रोग त्याच्या घरी, त्याच्या कुटुंबामध्ये कधीच राहत नाही. ऐसे जे करती वाचकाचे पूजन, तयावरी संतुष्टे मी नारायण, व्याधी पीडा रोग तया लागून, न बाधी जाण तया लागी, आधी व्याधी जरा मृत्यू, न बाधी तया आघात, तया कुळी वैधव्याची मात, बोलूच नये सर्वथा, स्त्रियांते सौभाग्यवर्धन, इच्छिला भ्रतार पावे पूर्ण, पोटी होय पुत्र संतान, अति सुलक्षण पूर्णयुषी, दरिद्री होय भाग्यवंत, ऋणार्थी याचे ऋणमुक्त, धनार्थी याते धनप्राप्त, पुत्रार्थी याते पुत्र होई. एवं संपूर्ण व्रत आचरता, तयाचे पूर्ण करिता मनोरथा, इच्छिले फल दे समर्था, स्वये अनंतमी तयाते. वाचकाला अशा पद्धतीनं संतुष्ट केल्यामुळं भगवान विष्णू प्रसन्न होतात. लग्नार्थीयाचं लग्न होतं, ज्याचं लग्न जमत नसेल त्याचं लग्न होईल. पुत्रार्थीयासी पुत्र, मुलगा व्हावा अशी इच्छा असेल किंवा कुठलीही मनोकामना असेल ती पूर्ण होईल. अपघाती मृत्यू, गंडांतर, शत्रू पीडेपासून सदैव रक्षण होईल. धनार्थीयासी धन, ज्याला आर्थिक परिस्थिती सुधारावी वाटत असेल तर आपण हे सत्कर्म करा. उद्यापनाच्या दिवशी सकाळी, दुपारी, रात्री कधी पण आपण देवाचं नामस्मरण करा, पुरुषोत्तम मंत्र पठन करा, विष्णू सहस्रनामाचं पठन करा, पुरुष सूक्ताचं पठन करा, व्यंकटेश स्तोत्र पठन करा. आपल्या चॅनलवरती भरपूर मंत्र आहेत, सोबत पठन करा. उद्यापनाच्या दिवशी आपली ही जी पूजा असते ती तशीच ठेवायची, पोथी देखील तशीच ठेवा. दुसऱ्या दिवशी संपूर्ण पूजेवरती हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. पुरुषोत्तम भगवान यांचं स्मरण करायचं. मी संपूर्ण महिनाभर आपली जी सेवा केली त्याचा स्वीकार करावा अशी विनंती त्यांना करायची. आणि पूजेचं विसर्जन करा, पूजा आवरून घ्या. पूजेमध्ये जे निर्माल्य असतं ते सर्व पाण्यामध्ये विसर्जित करायचं. सुपारी असेल, बदाम वगैरे हे आपण स्वच्छ करून दुसऱ्या पूजेसाठी वापरू शकता. व्रत करत असताना माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर भगवान पुरुषोत्तम श्री राधाकृष्ण यांना विनंती करायची की मला क्षमा याचना करावी. ऐसे लक्ष्मी प्रति कथन स्वये बदला नारायण, तेची तुम्हा श्रोतिया लागून, केले निवेदन सर्वही, या लागी भावार्थ धरुणी, व्रत आचरावे सज्जनी, आचरतना सोडी हो भामिनी, मध्यंतरी व्रताते.
व्रत संपूर्ण न होता मध्येच न सोडीजे तत्वता, हीन आयुष्यी क्षीणता प्राप्त होय जाणीजे. व्रत संपूर्ण 1 मास, अथवा आचरावे 5 दिवस, अथवा आचरता 3 दिवस, अथवा दिवस 1 पै. परी संपूर्ण लाभे फळसिद्धी, आणि केली पाहिजे यथाविधी. उद्यापने नानाविधी, करिता सिद्धी लाभेल. आपलं हे जे व्रत आहे ते 1 दिवसांचं असेल, 2 दिवसांचं, 3 दिवसांचं, 5 दिवसांचं. घरच्या घरीच छोटंसं का होईना उद्यापन आपण अवश्य करा, त्यामुळं या व्रताची पूर्ती होईल. जे भाविक भक्त अशा पद्धतीनं यथाशक्ती आपल्या पुरुषोत्तम मासातील जे आपण व्रत आचरण केलं असेल त्याचं उद्यापन करतात, पुरुषोत्तम भगवान त्यांच्यावरती प्रसन्न होतात. त्यांच्या कृपाप्रसादानं भक्ताच्या जीवनामध्ये सुख, शांती, सौख्य, संपत्ती, संतती सर्व काही त्याला लाभतं. दुःख, दारिद्र्य, संकटे नाश पावतात. सर्व मनोकामनांची पूर्तता होते आणि अंती गोलोकाची त्याला प्राप्ती होते. त्याच्या जन्माचं सार्थक होतं. इति श्री मलमाहात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहरसुत विरचित 29तमोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.